पुणे विद्येचं माहेरघर, संस्कृतीचं माहेरघर आणि आता राजकारणातल्या गुगलीचं सुद्धा माहेरघर. पुण्यात काय घडेल याचा अंदाज साक्षात ब्रह्मदेवाला येईल की नाही याची शंकाच असते. आणि जेव्हा विषय असतो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा, तेव्हा तर विचारायलाच नको. उद्या पुणे महानगरपालिकेसाठी मतदान आहे. पण आज पुण्यातल्या गल्लीबोळात, कट्ट्यावर आणि सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. यावेळी पुण्याचा कारभारी नक्की कोण होणार? गेले काही महिने पुण्याच्या राजकारणात जे काही घडलंय ते पाहिल्यावर पुणे तिथे काय होणे ही म्हण उगच नाही हे पटतं. सुरुवातीला वाटत होतं की भाजप अगदी आरामात वन साइडेड मॅच जिंकेल. आलो, पाहिलं आणि जिंकलं असं काहीसं होईल. पण म्हणतात ना, क्रिकेट आणि राजकारण शेवटच्या बॉलपर्यंत संपत नाही. अगदी तसंच काहीसं पुण्यात घडलंय. अजितदादांची एंट्री, 2 राष्ट्रवादीचं गुपचूप जुळलेलं गणित, भाजपमधल्या नाराजीचा स्फोट आणि मतदारांचा गोंधळ. या सगळ्या खिचडीमध्ये पुण्याचा पुढचा महापौर कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. आम्ही पुण्यातल्या काही ज्येष्ठ पत्रकारांशी आणि जाणकारांशी चर्चा केली तेव्हा जे मुद्दे समोर आलेत ते खरोखरच डोळे उघडणारे आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच इनसाइड स्टोरीचा फडशा पाडणार आहोत. आपण बघणार आहोत की नक्की हवा कोणाची आहे, अजितदादांनी भाजपच्या नाकात नदम कसा आणला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणेकर यावेळी कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार. ही निवडणूक जेव्हा जाहीर झाली तेव्हा चित्र अगदी स्पष्ट होतं. भाजपवाल्यांचा कॉन्फिडन्स असा होता की जणू काही निकाल खिशातच आहे. उमेदवारी अर्ज भरताना भाजप कार्यालयात जी गर्दी होती ती बघून विरोधकांना सुद्धा घाम फुटला होता. अनेक इच्छुकांचे अर्ज मागवले तेव्हा 2500 अर्ज आले. जागा 165 होत्या. भाजप शिवसेना एकत्र लढणार, जागा वाटपाची चर्चा सुरू होती. सरतेशेवटी भाजप आणि शिवसेना वेगवेगळी लढत असल्याचं जाहीर झालं. प्रभाग रचना भाजपला अनुकूल होती. 10 वर्षांची सत्ता होती आणि वर मोदींची हवा. सगळं कसं अलबेल होतं. पण पिक्चरमध्ये ट्विस्ट आला तो उमेदवारी वाटपाच्या वेळी. भाजपने अनेक जुन्या, जाणत्या आणि विद्यमान नगरसेवकांची तिकीटं कापली. आता पुण्याचा कार्यकर्ता म्हणजे स्वाभिमान जपणारा. माझं तिकीट कापलं या एका प्रश्नावर अनेकांचं पित्त खवळलं. ही नाराजी इतकी वाढली की भाजपच्या आतल्या गोटातच धुसफूस सुरू झाली. नेमकं याच संधीचं सोनं केलं ते अजितदादांनी. अजितदादा म्हणजे राजकारणातले मुरब्बी खेळाडू. त्यांनी काय केलं, भाजपचे जे नाराज होते ते तगडे उमेदवार होते त्यांना हळूच आपल्याकडे खेचलं आणि उमेदवारी देऊन टाकली. एका दगडात 2 पक्षी. भाजपचा उमेदवार गेला आणि स्वतःची ताकद वाढली. पण खरी गेम फिरली ती अजितदादांच्या जाहीरनाम्यामुळे. अजितदादांनी एक असा डाव टाकला की ज्यांनी भाजपच्या गोटात शांतता पसरली. त्यांनी घोषणा केली की पुणेकरांना मेट्रो आणि PMPL बस प्रवास मोफत. आता या पुण्यातल्या ट्रॅफिकचा त्रास तुम्हाला माहितीच आहे. तासनतास सिग्नलला उभं राहणाऱ्या पुणेकरांसाठी ही घोषणा म्हणजे लॉटरीच होती. ज्या क्षणी ही घोषणा झाली त्या क्षणी पुण्यात गुजबुज सुरू झाले. अरे, बस फुकट मिळणार. ही चर्चा चहाच्या टपरीपासून ते IT पार्कपर्यंत पोहोचली आणि इथेच भाजप बॅकफूटवर गेली. देवेंद्र फडणवीसांना स्वतः येऊन सांगावं लागलं की हे कसं शक्य नाहीये, ही घोषणा कशी चुकीची आहे. भाजपला स्वतःच्याच कामाबद्दल बोलण्याऐवजी अजित पवारांच्या घोषणांवर स्पष्टीकरण द्यावं लागलं. यातच अजितदादांनी अर्धी लढाई जिंकल्यासारखं होतं. एकतर्फी वाटणारी निवडणूक अचानक टफ फाईटमध्ये बदलली. आता थोडं भाजपच्या कामगिरीकडे वळूया. गेल्या 10 वर्षात भाजपने पुण्यात एकहाती सत्ता भोगली. 100+ नगरसेवक निवडून दिले होते पुणेकरांनी. पण या 10 वर्षात नक्की काय झालं? पत्रकारांनी जो कानोसा घेतला त्यानुसार पुणेकरांच्या मनात एक मोठी खदखद आहे. वाहतूक कोंडी सुटली नाही, उलट ती वाढलीच. खड्डे, पाणीपुरवठा, कचरा हे प्रश्न जसेच्या तसे राहिले. भाजपच्या अनेक घोषणा हवेतच उरल्या असं काही मतदारांचं म्हणणं आहे. भाजपला वाटलं की आपण काय केलं हे सांगायची गरज नाही, लोक मतदान करतीलच. पण पुणेकर हुशार आहेत. ते विचारत आहेत, भाऊ 10 वर्ष दिली, आता हिशोब द्या. भाजप नेत्यांनी मनमोकळेपणाने पुणेकरांशी संवाद साधला नाही हे सुद्धा त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यात भर पडली ती क्रॉस वोटिंगची. मागच्या वेळी भाजपचे पॅनल टू पॅनल निवडून आले होते. म्हणजे एका प्रभागात 4ही नगरसेवक भाजपचे. यावेळी तसं चित्र नाहीये.
लोक म्हणतायत की आम्ही 2 मतं कामाच्या माणसाला देऊ आणि 2 मतं पक्षाला देऊ. या संमिश्र मतदानाचा सगळ्यात मोठा फटका भाजपला बसू शकतो. पुण्याच्या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याची. वरकरणी हे पक्ष वेगवेगळे दिसत असले तरी आतून काहीतरी वेगळं शिजतंय का, अशी शंका पत्रकारांना आणि पुणेकरांना नेहमीच येत होती. अजितदादांनी सुरुवातीला सर्व पक्षांना सांगितलं होतं की आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण शेवटी ते गेले कोणासोबत, तर दुसऱ्या राष्ट्रवादीसोबत. म्हणजे काका पुतण्या वेगळे लढत आहेत की एकत्र, हे कोणालाच कळेना. यालाच म्हणतात पवार स्टाईल राजकारण. अजितदादांनी या निवडणुकीत पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये जातीनं लक्ष घातलंय. कारण त्यांना माहीत आहे, जर पुण्यावर कब्जा मिळवला तर पश्चिम महाराष्ट्रात आपली हवा पुन्हा तयार होईल. त्यांनी वाहतुकीचा मुद्दा हायलाईट केला, मेट्रोचा मुद्दा उचलला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरलं. आता तुम्ही म्हणाल, अरे बाकीचे पक्ष काय करतात? प्रशांत जगतापांना आणि काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आणत आहे असं चित्र आहे. काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेस हा पुण्यातला सायलेंट प्लेयर आहे. कोणी कितीही ओरडलं तरी काँग्रेसचा एक फिक्स मतदार आहे. कॉन्टेनमेंट झोन, कोठरूड, हडपसर, वानवडी या भागात काँग्रेसचं वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या यावेळी दुप्पट होऊ शकते. म्हणजे 9-10 वरून थेट 12 ते 16 पर्यंत मजल मारू शकतात. शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेचं काय? तर शिवसेनेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे आता ठाकरे गटात आहेत. ते तगडे उमेदवार आहेत, यात वावच नाहीत. पण पक्षांतर्गत संवादाचा अभाव आणि नेत्यांच्या गाठीभेटींमधली कमतरता यामुळे ठाकरे गट थोडा मागे पडल्याचं दिसतंय. राज ठाकरे एक दिवस पुण्यात आले, गाठीभेटी घेतल्या आणि गेले. मनसेची ताकद आहे, पण ती मतात किती बदलेल हे काळच सांगेल. भौगोलिक गणितानुसार काही ठिकाणी मनसे चमत्कार करू शकते, पण सत्ता मिळवण्या इतपत जोर दिसत नाही. यावेळी कोणालाही एकहाती सत्ता मिळणं कठीण. पुण्यात त्रिशंकू अवस्था परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणजे कोणाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. भाजप मोठा पक्ष, पण भाजप कदाचित सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरेल. पण त्यांना बहुमताचा जादुई आकडा गाठता येणार नाहीये. त्यांच्या जागा कमी होणार हे नक्की. परिवर्तनाची लाट निर्माण होऊ शकते. जर पुणेकरांनी ठरवलंच की आता बास झालं, तर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला अनपेक्षित यश मिळू शकतं आणि कदाचित सत्ताही त्यांच्याकडे जाऊ शकते. काही पत्रकार सांगतात की भाजपसाठी ही निवडणूक म्हणजे एक अलार्म सिग्नल आहे. आमदार, मंत्री यांचा अतिरेक हस्तक्षेप आणि कार्यकर्त्यांची नाराजी यामुळे भाजपला फटका बसणार आहे. या निवडणुकीने एक गोष्ट सिद्ध केलीये की राजकारणात काहीही कायम नसतं. जी निवडणूक भाजपसाठी वॉकओव्हर वाटत होती, ती आज काटेकी टक्कर झाली आहे. अजितदादांनी दाखवून दिलंय की योग्य रणनीती आणि आक्रमक प्रचार असेल तर बालेकिल्ले सुद्धा हलवता येतात. उद्या काय होईल हे ईव्हीएम मशीनमध्ये बंद होईल. पण एक गोष्ट नक्की, पुण्याचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणार आहे. तुम्हाला काय वाटतं? पुण्यात पुन्हा भाजपचं कमळ फुलणार की अजितदादांचं घड्याळ वेळेवर चालणार? की पुणेकर काहीतरी वेगळाच निकाल देणार? तुमचा अंदाज खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण पुण्याच्या चर्चा आणि पुणेकरांची मतं नेहमीच भारी असतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.